शीर्षासन. पहिल्यांदा आपलं डोकं जमिनीवर टच करायचे, दोन्ही हाताने व्यवस्थित बॅलेन्स करून काही वेळ असंच थांबायचं. स्टेप बाय स्टेप, एकदम गडबड नाही करायची. सावकाश बॅलेन्स करत दोन्ही पाय एकसाथ सावकाश वर उचलायचे. या स्थितीमध्ये थोडंसं थांबायचे. सावकाश दोन्ही पाय शीर्षासन. सर्व योगासनामध्ये आसनाचा राजा म्हटले जातं शीर्षासनाला. विपरीत करणी स्थितीमध्ये आसन येतं. आपल्या शरीराची स्थिती विपरीत, इंग्लिशमध्ये हेड स्टँड सुद्धा म्हणतात त्याला. गुरुत्वाकर्षीय दिशेने आपला शरीराचा रक्तपुरवठा विरुद्ध बाजूकडे मेंदूला जास्तीचा रक्तपुरवठा होतो. हृदयाकडे दूषित रक्त घेऊन जाणाऱ्या लीला रक्तवाहिनी त्यांचं कार्य सुधारतं. हृदयाकडे दूषित रक्तपुरवठा झाल्यानंतर ते ऑक्सिजन मार्फत संपूर्ण शरीराला रक्त शुद्ध होऊन रक्तपुरवठा सुधारतो. खूप लाभ आहे. थोडंसं सराव केलं की शक्य आहे. नियमित योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे काळाची गरज आहे. नानाविध आजाराने आज आपण त्रासल्या जातोय. डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्यानंतर मग हृदयरोग, फॅटी लिव्हर, किडनीचे आजार, कर्करोग, कॅन्सर, सांधिवात, असे वेगवेगळ्या आजारांनी त्रास. काही